समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचाराला नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला। या प्रकरणावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी ही मागणी त्यांनी केली आहे। पाहूयात। सई पोलिसांकडून जी प्राथमिक चौकशी करण्यात आली होती, दोन त्याच्यातून निकष आलेले आहेत। एक तर 5.5 तास बसवून ठेवले, हे सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसते। जे हॉस्पिटल खरं तर दिरंगाई केली, कारण हॉस्पिटलने नाही म्हटलं होतं की ती पेशंट आमच्याकडे आली नाहीये एवढ्या वेळ, पण सीसीटीव्हीतनं ते आले। पहिला जो अहवाल आला त्यात 5.5 तास मंगेशकर रुग्णालयाने बसवून ठेवले ही एक बाब, आणि 10 लाख रुपयांची मागणी केली हे देखील आता स्पष्ट झाले। कुठलं चुकलं मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या तिचा जीव गेला असं वाटतं, आणि कुठेतरी ऑब्वियस म्हणजे त्याच्यात काही चर्चा करण्यासारखं नाहीच आहे ना। 5.5 तास आणि 10 लाख या दोन गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात चर्चेला काही म्हणजे त्याची गरजच नाहीये ना चर्चा करायची। ऑलरेडी फॅक्ट्स तर आहेत ना टेबलवर। आणि दुर्दैव आहे, मला समजत नाहीये महाराष्ट्रात काय होते। वारंवार तुम्ही बघताय, मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान, पण गेल्या काही दिवसात अशा का घटना होत आहेत की तुम्ही बघा, सगळे जे रिपोर्ट्स येतात, म्हणजे बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल, आता पुण्याची घटना असेल, तुम्ही बघा सगळ्या रिपोर्ट्स मध्ये हा सगळा जो ओनेस किंवा अकाउंटेबिलिटी कुणावर येते, किंवा उशीर झाला किंवा काही लॅप्सिस झाले, हे दुर्दैवाने हे पोलिसांवरच का ठपका पडतो। परभणी, बीड, पुणे आणि किती अजून तुम्हाला अशी उदाहरणं देऊ महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे नक्की ज्या खात्याचा, ज्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आजही आहे, त्याच्या त्या गॅप्स का येत आहेत ह्याचा अभ्यास करण्याची गरज आहे मला विचार। सारखंच हे खापर सगळं पोलिसांवरच काय येत, म्हणजे काय गॅप काय, का कारण काय आहे की एवढी चांगली पोलीस यंत्रणा जी आपली होती आजही आहे, माझ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, का मला सुरक्षित वाटतं या राज्यात, पण मग ही गॅप सारख्या प्रत्येक सरकारी रिपोर्ट मध्ये प्रत्येक वेळेस ठपका हा पोलिसांवरच का ठेवला जातो, याचा काहीतरी अभ्यास कोणीतरी केला पाहिजे ना। ते जे इंटरनल समिती होती ना, त्यांनी देखील एक अहवाल, पण त्याच्यात चुकीचं असं घडलं की तिच्या पास्टचा जो त्या गर्भवती महिलेचा पास्ट होता तो देखील समोर आणला। जी खासगी माहिती होती आणि ते कोणाला दाखवायची नव्हती, फक्त डॉक्टरांना सांगितलं होती की असं आम्हाला याआधी त्रास झाला आहे म्हणून आम्ही आयव्हीएफ करतोय। ती खासगी माहिती ही डॉक्टरांनी स्वतःची सगळी बाजू लपवण्यासाठी मेन जो काही अहवाल दिला होता, इन्सेन्सिटिव्ह, अतिशय इन्सेन्सिटिव्ह। म्हणजे दुर्दैव आहे की इतका असंवेदनशील कारभार हा मी बीडच्या वेळेस आणि परभणीच्या वेळेस पाहिलेला आहे। अतिशय असंवेदनशीलपणे त्याचं सगळं हँडलिंग झालं। आता या मंगेशकर केस मध्येही एक खूप असंवेदनशीलपणे झालेलं आहे, आणि एक महिला, एक आई, आणि प्रत्येक व्यक्ती म्हणजे पुरुषांची पण प्रायव्हसी असते ना, असं काय आहे, म्हणजे प्रत्येक जो पेशंट असतो त्याला जेंडरमध्ये का आपण अडकावं। प्रत्येक पेशंट जो कोणी जातो त्याची प्रायव्हसी हा त्याचा अधिकार आहे, बोलायचंच नसतं बाहेर। नाही, आम्ही असं नाही सांगितलं, आम्ही सांगितलं ऍक्शन घ्या काहीतरी। सगळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते सगळेच, आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मी कार्यकर्त्यांचा पण मी बघितलंय रिॲक्शन। त्यामुळे मला असं वाटतं या मंगेशकर केसमध्ये कुठलंही राजकारण न आणता माणुसकीच्या नात्याने हा झालेला हलगर्जीपणा आणि अतिशय दुर्दैवी घटना, आणि त्याच्यात अपेक्षित म्हणजे जर सत्ताधाऱ्यांनाच हे हाल होत असतील तर सर्वसामान्य माणसं, म्हणजे इट स्पीक्स अबाउट द सिस्टम। म्हणजे जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून फोन जाऊन जर मदत मिळत नसेल तर मग कुणाला न्याय मागायचा आहे राज्यात। हे पूर्णपणे सरकारच्या सिस्टमचं फेलियर आहे। या सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे की सगळ्यात मोठ्या ऑफिस मधून फोन जातो, मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून फोन जातो, आणि त्याच्यात एखादं हॉस्पिटल त्याच्यावर रिॲक्ट करत नाही। हे दोन्ही बाजूचा विचार आहे। मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसच्या यंत्रणेनेही विचार केला पाहिजे आणि हॉस्पिटलनी तर केलाच पाहिजे, आणि हॉस्पिटलवर ऍक्शन झालीच पाहिजे। आणि कोणी फोन केला याला महत्व नाही का, माणुसकी राहिली की नाही। दरवेळी सत्ता, पैसा ह्याच्यावरच सगळं माणूस जगणार या देशात। अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी घटना आहे। एक ही बात
नाही आता नाही ऍब्सोल्युटली यू आर राईट की डिपॉझिट हा विषयच नाहीये. हॉस्पिटल इज अबाउट सर्व्हिस. आमच्यासारखं आहे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे तुमचे सेवक आहोत आम्ही. तसंच डॉक्टर इज हिअर टू सर्व. आणि या देशात जगातले सगळ्यात उत्तम डॉक्टर भारतात आहेत. आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सगळे हॉस्पिटल डॉक्टर वाईट होत नाही. तो या देशातले डॉक्टर ऍब्सोल्यूट क्लिनिकल मेडिसिन मध्ये जगामध्ये भारताकडे अभिमानाने बघितलं जातं. म्हणजे अनेक वेळा अशी चर्चा पार्लमेंटमध्ये आम्ही केले की आपले इतके चांगले डॉक्टर्स आहेत की ज्याला इंग्रजीमध्ये त्याचा टुरिझम म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ प्लीज काढू नका, पण मेडिकल टुरिझमसाठी एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी या देशात आहे. त्याचा प्लीज चुकीचा अर्थ काढू नका. मेडिकल टुरिझम इज नॉट अ बॅड वर्ड. इट्स म्हणजे त्या ऍक्टिव्हिटीला मेडिकल टुरिझम म्हणजे इट्स अन ऑब्झर्वेशन. तर ते करत असताना भारतात लोक खूप विश्वासाच्या नात्याने येतात. आणि आपल्याकडे डॉक्टरला देव आपण अनुभवलंय कोविडमध्ये म्हणजे डॉक्टर म्हणजे आपल्यासाठी देवाच्या रूपाने होता. आपल्याला सगळ्यांना ठेवलंच ना त्याच सिस्टमनी. त्याच्याचमुळे तर आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ना. त्यामुळे डॉक्टर आणि हॉस्पिटलचं कॉन्ट्रीब्युशन इज फिनॉमिनल इन दिस कंट्री. एका हॉस्पिटलमधली अकाउंटेबिलिटी जी झाली ती अकाउंटेबिलिटी त्या हॉस्पिटलवरच सांगते. द बक स्टॉप्स देअर. त्यामुळे त्या हॉस्पिटलला त्याची अकाउंटेबिलिटी घ्यावीच लागेल. देयर इज नो एक्सक्यूज. एक मिनिट, हे सगळे विषय उद्या मग यांचे एकदा झाले की जी जागा आहे सगळी माघारी घ्यावी सगळ्या सामाजिक संघटना. मला खरं आठवतंय त्याच्याप्रमाणे ही जागा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मला वाटतं आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर होते. ते खरं सांगू शकतील म्हणजे प्रोसेस कशी झाली. त्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर त्या काळामध्ये ही जमीन देण्यात आली. आणि मला वाटतं लता दिदींनी तेव्हा मोठं इंटरव्हेन्शन केलं होतं आणि त्यातून हे हॉस्पिटल उभं राहिलं. हा त्याचा इतिहास आहे. आणि त्यानंतर अनेक वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये सगळे लोक जात असे. म्हणजे किती 20 वर्ष झाली असतील ना. 20 जास्ती झाले हॉस्पिटल व्हायला. आणि साधारणपणे काय काय कंप्लेंट्स कमी जास्त येत होत्या. पण शेवटी हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण चला मदत करा, रिक्वेस्ट करा अशा भूमिकेत होते. दुर्दैवी आहे की एवढं मोठं नाव त्या हॉस्पिटलला असताना आणि त्याच्यात मंगेशकर कुटुंबाची खरी काही चूक नाही. ते काय मॅनेजमेंटमध्ये नाही आहेत असं मला वाटतं. करेक्ट? मंगेशकर फॅमिली त्या मॅनेजमेंटमध्ये नाही आहेत. ट्रस्टी आहेत फुल फ्लेज ट्रस्ट. त्याच्यामुळे किती लोक त्यांचे ट्रस्टी आहेत अजून परमनंट ट्रस्टी आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं आपण त्यांनाही विनंती करू की एवढं मोठं नाव दीनानाथजींचं नाव त्याला दिलेलं अशा हॉस्पिटलमध्ये अशी घटना होते हे अतिशय धक्कादायक आहे आणि हे दुर्दैवी आहे. कारण का मंगेशकर कुटुंबाचं योगदान एवढं मोठं या देशात नाही इंटरनॅशनली त्या फॅमिलीला ओळखतात. त्याच्यामुळे जी भावना लोकांची आहे त्याची चर्चा झाली पाहिजे समाजात. कुटुंब म्हणते की आमची बदनामी केली हॉस्पिटलने. पण ह्या गोष्टी बाहेर बोलण्याची गरजच नव्हती. हॉस्पिटलने इतकं असंवेदनशील हॉस्पिटल इज शॉकिंग. म्हणजे त्यांनी कितीही माफी मागितली तर मला विचाराल तर कमीच आहे. म्हणजे त्या बाळांची आई आहे ती कुणाची तरी बायको आहे, कुणाची बहीण मुलगी, काय माणुसकी राहिली का नाही या हॉस्पिटलमध्ये आणि समाजामध्ये. दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने हॉस्पिटल वागेल त्याला किती. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.